विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. हो, सीओपी पाहिजेच मला. ते माझं ड्रीम कॉलेज आहे. 2 वर्ष अभ्यास मग केलाय कशासाठी? मी तुम्हाला सांगतो, 2 वर्ष आपण जीव तोडून अभ्यास केलाय. आता 2 दिवसावर आपली परीक्षा आले. मग या वेळेस असं स्ट्रॉंग तुम्ही असलं पाहिजे. एक कॉमेंट त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवतोय की सर माझा पहिला मॉक टेस्ट मध्ये स्कोर 160 170 होता. तो कॉन्स्टंटली डिक्रीज होतोय. आता मला टेन्शन आलंय. आता मला काय आलंय? टेन्शन. अरे तुम्हाला कुठल्या गोष्टीचं टेन्शन येत नाही सांगा? सगळ्या जगाचं टेन्शन तुम्ही घेतलंय. कदाचित तुम्हाला ते इराण आणि अमेरिका युद्धाचं पण टेन्शन आलं असेल. काही गरज नाही टेन्शन घ्यायची. लक्षात घ्या, ऑलरेडी जर 160 170 स्कोर आहे आणि कमी होऊन तो 130 जरी आला तरी तो दी बेस्ट आहे. अरे पहिली गोष्ट, मॉक टेस्ट देणं थांबवा. पहिली गोष्ट लक्षात घ्या. आता ह्या काही दिवसामध्ये मॉक टेस्ट द्यायचं बंद करा. कारण हे कारण आहे, अरे प्रत्येक मॉक टेस्टची डिफिकल्टी लेवल एकसारखी नसते. एखादी टफ, एखादी इझी, एखादी मॉडरेट असते आणि त्यानुसार मार्क फ्लक्च्युएट होणारच. लक्षात घ्या, त्यात काही चुकीचं नाहीये. असं कोण म्हणलंय तुम्हाला की पहिल्या मॉक टेस्ट मध्ये जेवढा स्कोर होईल तो कायम वाढतच जाईल? असं काही नाही. अख्ख्या जगात असली कुठली गोष्ट नाही की जी नेहमी वाढत जाते म्हणून. कधीही डाऊनफॉल येतोच ना, पुन्हा आपल्याला वरती येत असते, पुन्हा कमी जास्त. शेअर मार्केट तुम्हाला माहितीच आहे की डासळून पुन्हा वरती येतेच. लक्षात घ्या, आपलं तसं नाहीये एवढं शेअर मार्केट सारखं. लक्षात घ्या, तुमचा जेवढा अभ्यास झालाय त्या रेंज मध्ये तुमचा स्कोर होणार आहे. म्हणजे पहिली गोष्ट, स्टॉप गिव्हिंग मॉक टेस्ट. अननेसेसरी जास्त मॉक टेस्ट देऊ नका. पण अशी काही लोक आहेत की ज्यांनी अजून एकही मॉक टेस्ट दिलेली नाहीये. एकही मॉक टेस्ट दिली नाही अशी लोक जर असतील तर बाळांनो, एक तरी द्या. एक तरी मॉक टेस्ट द्या. तुम्हाला त्याशिवाय कळणारच नाहीये की अरे मॉक टेस्ट हा स्कोर चेक करणे हा एक पॉइंट आहे मॉक टेस्टचा. पण ते 3 तास बसणे, 3 तास डोक्याला ताण असणे, ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. त्या प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. म्हणून त्या मॉक टेस्ट आहेत. त्याच्यामुळे तुमची टेस्ट जर 19-20 ला असेल, तुमची डेट म्हणूया आपण, तर 1-2 तरी मॉक टेस्ट द्या रे. जर 0 मॉक टेस्ट असतील तर. पण कमीत कमी जर तुमच्या 3-4-5 मॉक टेस्ट देऊन झाल्या असतील तर आता मॉक टेस्ट देणं थांबवा. सर ओके, मॉक टेस्ट देणार नाहीये पण मनच शांत होत नाही, काय करायचंय? तर त्या मनाला अगोदर शांत करा. सांगा तुमच्या मनाला की मिळणारच आहे, मिळणारच आहे. आपलं आयुष्य मी तुम्हाला सांगतो एवढं प्रामाणिकपणे कष्ट घेत आहे रे. मी तुम्हाला सांगतो एवढं तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट घेत आहे. आणि हो, अजून अजून मी सांगतो, लक्षात घ्या, हे व्हिडिओ शोधणं बंद करा. होय, बंद करा. का स्ट्रॅटेजी म्हणूया आपण. मी पण 1-2 व्हिडिओ बनवलाय, प्रामाणिकपणे कबूल करतो. लक्षात घ्या, मी अगोदर हे व्हिडिओ बनवलेत. आता काल पण आमच्या टीम मधले लोक म्हणले की सर आता बनवा ना, हाच व्हिडिओ चालतो. तर मी तुम्हाला खरं सांगू का, मी नाही म्हणलं. रिझन एकच आहे की ही जी स्ट्रॅटेजी आहेत त्याचे बरेचसे पॉइंट्स आहेत. ऑल ऑफ दिस त्याचं उत्तर असू शकतं, नन ऑफ दिस हे असू शकतं, ऑप्शन इलिमिनेशन हेही ठीक आहे. पण मी तुम्हाला सांगू का, क्लिअरली सांगतो, बेसिक पक्क असेल तर ऑप्शन इलिमिनेशन जमतात. बरोबर ना? सांगा बघू, बरोबर आहे की नाही? लक्षात घ्या. मग या केसमध्ये, या टाईपच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे सांगतात ना, ते परीक्षेत उपयोगी नाही पडणार. जर तुमचा अभ्यास परफेक्ट नसेल तर नाही पडणार. पण जर अभ्यास परफेक्ट असेल तर ऑप्शन इलिमिनेशन हीच गोष्ट राहते. हा शब्द पण मला इथं नको आहे. ऑप्शन इलिमिनेशन होय. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट फिजिक्ससाठी डायमेन्शन्स. सगळ्यात इम्पॉर्टंट डायमेन्शन्स लक्षात घ्यायचंय. डायमेन्शन अगदी इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या, डायमेन्शन्स. ओके, बर. मॉक टेस्ट द्यायचं थांबवलंय, ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं, 5 आवर्स स्ट्रॅटेजी. होय, एक विषय घेतला की तो 5 तास कंटिन्यू करायचा आहे मला. एक टॉपिक घेतला, दुसरा टॉपिक घेतला, अर्धवट मला काही नको आहे. तुम्ही एक एक सब्जेक्ट घेतला की 5 तास तो त्याची रिव्हिजन करायची. म्हणजे फिजिक्स घेताय ना, मला 5 तास त्याची रिव्हिजन हवी आहे. हे मला हवं आहे. या 5 तासात कमीत कमी 5 टॉपिक्स व्हायला पाहिजेत फिजिक्सचे. ओके, केमिस्ट्रीचे कमीत कमी 5 टॉपिक व्हायला पाहिजेत. ओके, मॅथ्सचे मी अपेक्षा करतोय 3 टॉपिक्स तरी म्हणूया आपण. मग असे मला 3 दिवस मिळत आहेत. असे मला 3 दिवस जर मिळाले तर मी किती रिवाइज करू शकतो? फिजिक्सचे 15 टॉपिक, केमिस्ट्रीचे 15 टॉपिक आणि मॅथ्सचे 9-10 टॉपिक. चालेल, पण ती परफेक्ट रिव्हिजन असेल, परफेक्ट रिव्हिजन. पण मी तुम्हाला सांगतो, या 5 तासात केमिस्ट्रीचे 5 टॉपिक होणार नाहीत, जास्त होतील. पॉलिमर करायचंय, ग्रीन केमिस्ट्री करायचंय, त्याच्यानंतर रेडॉक्स रिएक्शन आहे, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. तुम्ही अगोदर केलेल्याच गोष्टी आहेत
आणि तुम्ही अगोदर केलेल्याच गोष्टी तुम्हाला परत परत रिवाइज करायच्या आहेत. त्यामुळे कदाचित तुम्ही इथं टॉपिक वाढवू शकताय केमिस्ट्रीमध्ये. मॅथ्समध्ये पण एखादा +1 +2 टॉपिक वाढवू शकतात तुमचे रिवाइज करायचं असेल तर पट. पण रिव्हिजन इम्पॉर्टंट आहे. मग असे 5-5 तास सलग हवे आहेत मला नॉन स्टॉप. आणि एक लक्षात घ्या, आता हे रिव्हिजन करत असताना तुमच्या पुन्हा मला हवे आहेत फायनल शॉर्ट, व्हेरी शॉर्ट नोट्स, फायनल नोट्स. कारण एक महत्वाचा बदल समजून घेणं गरजेचं आहे. बोर्डच्या एक्झामला रोज एक पेपर होता. रोज कुठं रे, सुट्ट्या पण होत्या ना मध्ये, म्हणजे सुट्ट्या असून 4-5 दिवस सुट्टी फिजिक्स, 1 दिवस सुट्टी केमिस्ट्री, 2 दिवस सुट्टी मॅथ्स, असंच होतं. त्यानंतर सीएसआयटीला विचारूच नका एवढ्या सुट्ट्या होत्या. आता तसं नाहीये. तुम्हाला हे जे रिव्हिजन आता तुम्ही, आता हा व्हिडिओ झाला की जी रिव्हिजन तुम्ही स्टार्ट करणार आहे ना, ती फायनल रिव्हिजन आहे. तर फायनल नोट्स बनवा. म्हणजे ज्या दिवशी तुमची सीईटी असेल त्या दिवशी तुम्हाला काहीही करता येणार नाहीये. सकाळी 9 ते 12 शिफ्ट असणाऱ्या मुलांनी काय करणार आहे, पहाटे उठून रिव्हिजन करणार आहे नाही. त्यावेळेस एवढी रिव्हिजन करता येणार नाही. पण त्यावेळेस तुमच्या हातात जर काही पर्टिक्युलर नोट्स असतील, ओके, तर 10 मिनिटात एखादी रिव्हिजन होऊ शकते. एखाद्या दुसऱ्या टॉपिकची म्हणूया आपण. पण दुपारी 2 ते 5 शिफ्ट जरी असली तरी ट्रॅव्हलिंग मध्ये वेळ जाणार आहे. होय, 2 ते 5 शिफ्ट म्हणलं की तुम्ही निवांत घरातून निघणार आहे. होय, 8-9 वाजता निघाल, तासा-2 तासावर तुमचं सेंटर असेल, 10-11 वाजता सेंटरवर पोहोचाल, काहीतरी खालमध्ये, पुन्हा 12-12:30 ते सुरूच होतं. लक्षात घ्या, त्या दिवशी तुम्हाला, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट सांगतो, ही रिव्हिजन केल्यानंतर तुमचा बऱ्यापैकी स्कोर इम्प्रूव्ह होणार, गॅरंटी मी देतोय तुम्हाला. होय, का? ती फायनल रिव्हिजन आहे रे. रिव्हिजन नसेल तर अशी भीती वाटते ना की मला आठवेल का, होईल का, आणि ती भीतीच त्रासदायक आहे. मग भीती घालवायची आहे ना, रिव्हिजन करा. म्हणजे पहिल्यांदा मॉक टेस्ट, दुसऱ्यांदा रिव्हिजन स्ट्रॅटेजी. होय, तिसरी आणि फायनल, ओके, फायनल आणि तिसरं लक्षात घ्या की क्वेश्चन पेपर अनालिसिस. ओके, क्वेश्चन पेपर अनालिसिस तणाव घ्यायचं नाही. पण म्हणेल ना, क्वेश्चन पेपर अवघड होता, झाली किती शिफ्ट, अवघड होता ना, झालं. डिफिकल्टी लेवल वाढत जाणार आहे. ओके, माझ्या एकट्यासाठी नाही, सगळ्यांसाठी वाढणार आहे. बरोबर आहे, अख्ख्या बॅच साठी असणार आहे, त्या शिफ्ट साठी असणार आहे. मग कशाला टेन्शन घ्यायचंय? मग टेन्शन घ्यायचंय कशाला, कशाला, काही गरजच नाहीये. लक्षात घ्या. ओके, बरं, आता सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात 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 इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगतो की तुम्ही त्यातले केमिस्ट्रीचे जे प्रश्न आले तर ते मात्र तुम्हाला, आता 4-5 युट्यूब चॅनल असतील, नक्की त्या क्वेश्चन पेपर मिळणार आहेत. फर्स्ट डे फर्स्ट शिफ्ट झाले तर दुपारपर्यंत व्हिडिओ अपलोड होणार आहे. आम्ही सुद्धा, माझ्या नशिबानं 11 तारीख फर्स्ट डे फर्स्ट शिफ्ट म्हणूया आपण. ओके, 11 तारखेला फर्स्ट डे फर्स्ट शिफ्टला माझे 4-5 टॉपर आहेत. प्रत्येकाला सांगितले मी पहिल्यांदा विचारणार आहे, पहिल्यांदा मला फोन करायचा आणि क्वेश्चन सांगायचे काय ते, मला व्हिडिओ बनवायचा आहे. मग दुपारपर्यंत मी व्हिडिओ 11 तारखेला येणारच आहे. जेव्हापासून ऑनलाईन एक्झाम झाली सुरू तेव्हापासून मी ऑब्झर्व केलंय. आता 2023चं माझ्याकडे टार्गेटचं बुक आहे बरं का. 2023 सांगू तुम्हाला 2023चं काय, सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. 10च्या 10 शिफ्ट मध्ये, 10च्या 10 शिफ्ट मध्ये सोल्युबिलिटी प्रॉडक्टचा क्वेश्चन आहे. मग 11 तारखेला फर्स्ट डे फर्स्ट शिफ्टला मला जर कळालं की वॅन फॅक्टर वरती क्वेश्चन आहे, मग पुढच्या 10 शिफ्ट मध्ये, समजा 10-12 शिफ्ट काय असतील, त्यातल्या 95% शिफ्ट मध्ये वॅन फॅक्टर येणार आहे. मग अशा वेळेस आपल्याला एक कॉन्फिडन्स असणार आहे. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतोय की तुम्ही मन लावून अभ्यास केलाय ना, क्वेश्चन सुद्धा तुम्हाला ऍज इट इज बघायला मिळणार आहे. तो कॉन्फिडन्सच वेगळा असणार आहे. लक्षात घ्या. सीईटी पेक्षा नीट मधले क्वेश्चन टफ असतात, नीट पेक्षा जेई मधले क्वेश्चन हे ऑलरेडी खरोखर टफ असतात. मग जेई मधले प्रश्न सीड त्याला काय करणार, काय नाही करायचं. मी तुम्हाला सांगतो, 11 ची बॅच स्टार्ट केली मी ऑफलाईन. पहिल्या दिवसापासून त्यांना दाखवतोय, 2025चे क्वेश्चन दाखवले त्यांना, पुस्तकातले ऍज इट इज आहेत. मग टेक्स्टबुक आपण अगोदरपासून सोडवायला पाहिजे होतं की नाही, पाहिजे होतं. नाही केलं तर ठीक आहे, एनसीआरटी केलं. अरे केलं ना एनसीआरटी. मग जेई मधले क्वेश्चन सगळेचे सगळे येत नाहीत, नाही तर 50. प्रॉब्लेम कुठे झालाय माहितीये का तुमचा, सांगतो. अभ्यास करताना समजा तुम्ही एखादा टिपिकल टॉपिक घेतलाय, ओके, त्याचे पीवायक्यूज बघताय, मग तुम्हाला काय वाटतं की इनिशियली अरे सगळे अवघड क्वेश्चन्स आहेत. अरे पण त्या टॉपिक मधले त्या शिफ्ट मध्ये अवघड प्रश्न जर आले असतील, हो, पण बाकीचे टॉपिकचे सोपे असतात ना. तेव्हा टॉप ओव्हरऑल क्वेश्चन पेपर जेव्हा बघतो ना आपण, तेव्हा तुम्हाला 25 ते 30 सोपे प्रश्न दिसतात. टॉपिक वाईज बघायला गेलं की अवघड दिसतं, हेही लक्षात घ्या बरं का. आता मी तुम्हाला सांगतो, तुमचा जास्त वेळ घेत नाहीये. तुम्हाला सगळ्या गोष्टी मी प्रॉपर सांगितल्यात. मन स्ट्रॉंग ठेवा, करणार आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात यश मिळवून दाखवणार आहे. छोटंसं उदाहरण देतो. माझा काळभोर आडनावाचा स्टुडंट,
ओके. युपीएससी क्रॅक केली, नॉर्मल होता, पण कधी हार मानली नाही. किशोर नलावडे, भरपूर वर्ष लागली, आता जी एक्झाम दिली ना गेल्या वर्षात सगळ्या एक्झाम मध्ये महाराष्ट्रात पहिला आलाय. ओके. आणि टॉप क्लास 1 पोस्ट आहे. लक्ष्मण झोरे एक्स्ट्रॉर्डनरी स्टुडंट आहे. प्रथमेश कदम, किती उदाहरणं देऊ. रेश्मा लवळे अशी स्टुडंट होती, तिला तर एकाच वेळेस 3 का 4 एक्झाम तिने क्रॅक केल्या. ही सगळ्यांनी कष्ट घेतले, कधी हार मानली नाही. कधी हार मानली नाही, लक्षात घ्या. आणि यापैकी बऱ्यापैकी मुलांना 11वी-12वीत म्हणावं तसं यश मिळालं नव्हतं. नव्हतं. पण त्यांनी कधी हार मानली का? नाही. मग तुम्हाला सांगतो, ही लढाई आहे रे बाळांनो. कशासाठी आहे? कशासाठी आहे? ड्रीम कॉलेज मिळवण्यासाठी आहे. अरे बघू तरी, करू तरी ना, का नाहीच मिळणार रडत बसणार आहे. आणि ही लास्ट चान्स म्हणून एवढा अभ्यास करताय. सेकंड अटेम्प्ट आहे अजून, त्यात जादू होणार, लक्षात घ्या. आणि मला असंच तुमचे हसरे चेहरे बघायचे आहेत. रिझल्ट नंतर मला सातारला, कोल्हापूरला तुम्ही भेटायला येणार, मला माहित आहे. नागपूरहून मुलं मला भेटायला आलेत. मुंबईवरून तर विचारूच नका, ठाण्यावरून. रिझल्ट नंतर इतके पेढे मिळतायत मला, लक्षात घ्या. आणि तुमच्याकडून पण हवेत आणि मिळणार, मला खात्री आहे. ऑल द बेस्ट.